नमस्कार मित्रांनो, मी रोहन दिवर आणि आज आपण बघणार आहे डॉक्टर आंबेडकरांचं सर्वात महत्त्वपूर्ण पुस्तक, ते म्हणजे इनहेलेशन ऑफ कास्ट. तर चला चालू करूया. इनहेलेशन ऑफ कास्ट, आंबेडकरांचा समाज बदलणारा संदेश. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जातीय भेद म्हणजे फक्त समाजातील नियम नाही, तर आपल्या मनात खोलवर रुजलेलं मानसिक बंधन आहे. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुस्तक इनहेलेशन ऑफ कास्ट, जे प्रत्येक भारतीयासाठी एक जागरूकता देणारा संदेश आहे. तुम्ही या पुस्तकातून काय शिकू शकतात आणि समाज बदलायला कसे हातभार लावता येतील ते आपण आज पाहणार आहोत. इनहेलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक 1936 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. पुस्तकात त्यांनी जातीय भेदभाव, धर्मातील अंधश्रद्धा, समाजातील असमानता यावर थेट भाष्य केलं. त्यांचा संदेश हा सोपा आहे. जातीय भेद मिटवायचा असेल तर फक्त कायदे नाही, विचारसरणीत बदल करायला हवा. हे पुस्तक फक्त दलित किंवा एका समुदायासाठी नाही, तर संपूर्ण समाजासाठी शिक्षणाचा साधन आहे. आता आपण पाहणार आहोत जातीय भेदभावाचं मूळ. आंबेडकर म्हणतात की जात ही जन्मानुसार ठरते, ताण नाही, तर समाजाने तयार केलेलं मानसिक बंधन आहे. हे बंधन लोकांना फक्त व्यक्तिगत जीवनावरच नाही, तर सामाजिक संधीवरही मर्यादा घालतं. उदाहरण म्हणजे काही जातींना शिक्षण किंवा सार्वजनिक कार्यालयात प्रवेश मिळत नाही. आंबेडकर म्हणतात कास्ट इज स्टेट ऑफ माइंड मोर दॅन द सिस्टम. आता आपण बघूया धर्म आणि समाजाची भूमिका. यावर आंबेडकरांचे म्हणणे होते, धर्माने समाजात जातीय भेद वाढला. हिंदू धर्मातील काही परंपरा जसे अस्पृश्यता दलित समाजावर बंधन घालतात. फक्त धर्म सुधारल्याशिवाय समाजात समानता येणं कठीण आहे. उदाहरणार्थ मंदिर प्रवेश, शिक्षणाच्या संधी, विवाह इत्यादींमध्ये जातीय भेद आहे. आता यामध्ये शिक्षणाचं महत्त्व. शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य आणि जाणीव. जातीय भेद मिटवण्यासाठी शिक्षण हे अनिवार्य होतं. शिक्षणामुळे लोक आपल्या हक्काची जाणीव करून घेऊ शकतात. उदाहरणार्थ आंबेडकरांनी स्वतः इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आणि त्याचा फायदा संपूर्ण समाजासाठी वापरला. आता दुसरा मुद्दा, कायदे आणि सामाजिक बदल. फक्त कायदे हे चालत नाही, मानसिकतेतही बदल हवा. उदाहरणार्थ अस्पृश्यता विरोधी कायदे असले तरी सामाजिक स्वीकार नसेल तर परिणाम हा कमीच दिसतो. आंबेडकर म्हणतात विदाउट चेंज इन माइंड लॉ आर अनलेस. आता याचा आधुनिक संदर्भ कसा घ्यायचा? आजही भारतात जातीय भेद काही प्रमाणात आहेत. आंबेडकरांचे विचार सामाजिक न्याय आणि समतेसाठी प्रेरणा आहेत. उदाहरणार्थ सरकारी नोकऱ्या, शिक्षण, समाजातील जागा या ठिकाणी सुधारणा आवश्यक आहे. आता आपण पाहूया दलित कामगारांसाठी संघर्ष. आंबेडकरांनी कामगारांच्या हक्कासाठी खटले लढले. काही वेळा टाटा कंपनीसारख्या उद्योगांमध्ये हे प्रकरण कामगारांचे वेतन, कामाचे तास, सुरक्षितता या मुद्द्यावर आधारित होते. दलित कामगारांच्या हक्कासाठी त्यांचा लढा आजही प्रेरणादायी आहे. आता यानंतर समाज बदलण्यासाठी आंबेडकरांनी काही संदेशही दिले होते. समाज जर हा बदलायचा असेल तर शिक्षण वाढवा, धर्माच्या अंधश्रद्धेपासून दूर व्हा, मानसिकतेमध्ये बदल घडवा, सामाजिक समता साधा. या गोष्टी केल्याशिवाय जातीय भेद मिटवणं हे कठीण आहे. तर मित्रांनो, इनहेलेशन ऑफ कास्ट हे पुस्तक वाचण्यासाठी नाही तर क्रियेसाठी आहे. समाज हा बदलायचा असेल तर आपल्या विचारांची, धर्माच्या, अंधश्रद्धेची आणि सामाजिक बंधनाची पुनर्व्यवस्था ही करावी लागेल. जर आपण शिक्षित होऊ, विचार मोकळे करू आणि समानतेचा आदर करायला शिकलो तरच हा जातीय भेद मिटवता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा तुम्ही आजच्या समाजात जातीय भेद मिटवण्यासाठी काय बदल करू इच्छिता. जय भीम, नमो बुद्धाय.